मित्र हो, आज आपण या व्हिडिओमध्ये अंगामध्ये रक्त कमी झाल्यानंतर कुठली कुठली चिन्ह आणि लक्षणं दिसून येतात, अंगामध्ये रक्त कमी होण्याची कारणं कुठली कुठली, आणि हे रक्त जर कमी झालेलं असेल तर ते घरच्या घरी कसं वाढवायचं, ते रक्त परत परत कमी होऊ नये म्हणून काय काय करायचं याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगणार आहे। मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत पहा, नीट लक्ष देऊन ऐका, मुद्दा ना मुद्दा समजून घ्या। अजून एक विनंती असेल, जर चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राइब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, सगळ्यात सुरुवातीला पाहूया की अंगामध्ये जर रक्त कमी झालं तर कुठली कुठली चिन्ह लक्षणं दिसून येतात। तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं ते म्हणजे सतत थकवा जाणवतो। थोडं जरी काम केलं, थोडं जरी चाललं, जिना चढला, पायऱ्या चढल्या किंवा कुठलंही शारीरिक कष्ट केलं तर लगेचच दम लागायला लागतो, किंवा काही रुग्णांच्या मध्ये तर बसल्या बसल्या सुद्धा दम लागतो। शरीरामध्ये प्रचंड अशक्तपणा येतो, हातापायाला गोळे येतात, छातीमध्ये धडधड करतं, कधी कधी डोळ्याला अंधारी येते, चक्कर देखील येते। काही रुग्णांच्या मध्ये अंगावरती, चेहऱ्यावरती, हातापायावरती सूज येते, त्या व्यक्तीची प्रतिकार शक्ती कमी होते, त्याच्यामुळे तो वारंवार आजारी पडतो, किंवा कुठला आजार झाला तर तो लवकर बरा देखील होत नाही, जखम झाली असेल तर ती लवकर बरी होत नाही, प्रचंड आळस येतो, कुठल्याही कामामध्ये उत्साह राहत नाही, लवकर उठू वाटत नाही, कुठलंही काम करावंसं वाटत नाही, संपूर्ण शरीराची त्वचा, चेहरा, नख आणि डोळ्याचा जो खालचा भाग आहे तो देखील पांढरट दिसतो। सोबतच अशा रुग्णांच्या मध्ये केस गळती खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते, केस खूप रुक्ष आणि कोरडे होऊन जातात, केसांच्या मध्ये कोंडा होणं, केसाच्या त्वचेमध्ये खाज सुटणं, अशा प्रकारच्या देखील समस्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतात। तर मित्र हो, याच्यापैकी 4 किंवा 4पेक्षा जास्त लक्षणं तुमच्यामध्ये दिसून येत असतील तर समजून जा की तुम्हाला रक्ताची कमतरता असू शकते। अशा वेळी तुम्ही एक साधी रक्ताची तपासणी करू शकता, ज्याला फक्त 150 रुपये खर्च येतो। त्यातल्या त्यात जर तुम्ही सरकारी दवाखान्यामध्ये केली तर ती फ्री मध्येच होते, मोफत मध्येच होते, ज्याला आपण CBC ची तपासणी असं म्हणतो। या तपासणीमध्ये तुमचं हिमोग्लोबिन किती आहे, लाल रक्तपेशी, प्लॅटलेट किती आहेत, पांढऱ्या रक्तपेशी किती आहेत, किंवा लाल रक्तपेशीची क्वालिटी कशी आहे याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला कळते। आणि जर या तपासणीमध्ये तुमच्या हिमोग्लोबिनचं प्रमाण हे 12 ते 14 ग्रॅम% असेल तर ते नॉर्मल असतं, आणि जर समजा हे हिमोग्लोबिन 10च्या खाली आलं तर त्यावेळेस तुम्हाला सौम्य प्रकारचा रक्तक्षय अर्थात ॲनिमिया आहे। जर हिमोग्लोबिनचं प्रमाण 8च्या खाली आलं तर तुम्हाला मध्यम स्वरूपाचा, मॉडरेट स्वरूपाचा ॲनिमिया अर्थात रक्तक्षय आहे असं समजलं जातं, आणि जर हेच हिमोग्लोबिन 6च्या खाली आलं तर तुम्हाला तीव्र गंभीर स्वरूपाचा सिव्हिअर ॲनिमिया असल्याचं ते लक्षण आहे। मित्र हो, आता पाहूया हे रक्त शरीरामध्ये नेमकं तयार होतं कुठं, तर आपल्या लांब हाडांच्या पोकळ्यांच्या मध्ये, ज्याला आपण बोन मॅरो म्हणतो, तिथं हे रक्तपेशी रक्त तयार होत असतं। परंतु हे रक्त तयार होण्याच्यासाठी बरेच घटक जबाबदार असतात शरीरामध्ये, आणि असे कुठले घटक आहेत किंवा अशी कुठली कारणं आहेत ज्याच्यामुळं ह्या हाडांच्या पोकळ्यांच्या मध्ये, बोन मॅरो मध्ये रक्तपेशी तयार होत नाहीत, आणि याचा परिणाम म्हणून तुम्हाला ॲनिमिया होतो, ते आपण आता पाहूया। त्यामध्ये सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे उपवास करणं। खूप लोक खूप दिवस, आठवड्यातून 2-2, 3-3 दिवस उपवास करतात, काय खात पित नाहीत, आणि खाल्लं तरी ते पौष्टिक नसतं, काहीतरी तळलेलं खा, साबुदाणा खा किंवा अजून काय असं करत बसतात। पूरक पोषक आहार जर त्यांच्या शरीराला मिळत नसेल तर अशा वेळी हे देखील एक महत्त्वाचं कारण आहे रक्त कमी होण्याचं। दुसरं महत्त्वाचं कारण आहे, तुम्ही जो आहार घेता त्या आहारामध्ये रक्त तयार होण्यासाठी लागणारे जे पोषक घटक आहेत, खास करून हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी हिम म्हणजेच आयर्न, ज्याला आपण लोह असं म्हणतो, आणि ग्लोबिन म्हणजे प्रोटीन, हे जर नसेल तर तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन, लाल रक्तपेशी व्यवस्थित तयार होणार नाहीत आणि तुम्हाला ॲनिमिया, रक्तक्षय होईल। तिसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे किडनी खराब होणं। दोन्ही किडन्या ज्यांच्या निकामी झाल्यात किंवा निकामी होण्याच्या मार्गावर आहेत, या लोकांच्या मध्ये देखील रक्ताची कमतरता खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते। त्याचं कारण असं की किडनीमध्ये इरिथ्रोपॉयटिन नावाचा अत्यंत महत्त्वाचा घटक तयार होत असतो। जर तो किडनी खराब झाल्यामुळे व्यवस्थित तयार होत नसेल, चा परिणाम म्हणून हाडांच्या पोकळ्यामध्ये हिमोग्लोबिन आणि लाल रक्तपेशी व्यवस्थित तयार होत नाहीत आणि तुम्हाला ॲनिमिया होतो। चौथं महत्त्वाचं कारण आहे, जर तुम्हाला पचनशक्तीचे काही आजार असतील, खाल्लेलं व्यवस्थित पचत नसेल, खाल्लं की लगेचच तुम्हाला टॉयलेटला जावं लागत असेल, पचलेलं व्यवस्थित शरीरामध्ये शोषून घेतलं जात नसेल, तुमच्या आतड्यामध्ये, जठरामध्ये कुठं काही आजार असतील तर त्याच्यामुळे देखील तुमच्या शरीरामध्ये रक्त कमी होऊ शकतं। पाचवं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे अंगावरून रक्तस्राव जाणं। महिला असतील तर मासिक पाळीमध्ये जास्त रक्तस्राव जाणं, 2 मासिक पाळीच्या मध्ये अंगावरून जास्त रक्त जाणं, डिलिव्हरीच्या वेळी जास्त प्रमाणामध्ये रक्त जाणं, किंवा पुरुष किंवा स्त्री असतील यांच्यामध्ये जर पाईल्स,
फिशुला, भगंदर, मूळव्याध जर असेल आणि संडासमधून वारंवार रक्त पडत असेल तर हे देखील एक महत्त्वाचं कारण आहे. कुणाच्या नाकातून वारंवार रक्त येत असेल, कुणाच्या हिरड्यातून वारंवार रक्त येत असेल तर याच्यामुळे देखील हळूहळू थोडं शरीरातून रक्त कमी होतं आणि एक दिवस त्यांचं रक्त खूप कमी झाल्यानंतर त्यांना हे अशा प्रकारची मग सांगितलेली लक्षणं दिसून यायला लागतात. सहावं महत्त्वाचं कारण आहे, जर पचन मार्गामध्ये आतड्यांमध्ये कुठंतरी आल्सर असेल तर तिथून थोडा रक्तस्राव होऊ शकतो. अशा वेळी त्या लोकांना काळ्या रंगाची संडास येते. खाल्लेलं अन्न त्या रक्तामध्ये मिसळलं जातं, ते रक्त पचवलं जातं आणि चा परिणाम म्हणून त्या लोकांना संडास काळी येते. जर काळी संडास येत असेल वारंवार तर ते देखील एक महत्त्वाचं कारण आहे रक्त कमी होण्याचं. सातवं कारण आहे ते म्हणजे जर कॅन्सर असेल, कुठल्याही पचन मार्गाचा, जे लोक तंबाखू, सिगारेट, गुटखा, मावा सारखं खातात किंवा कुठल्याही कारणानं जर त्यांना कॅन्सरची लागण झाली असेल तर त्यांच्या मुखाचा कर्करोग असेल किंवा आतड्याचा असेल किंवा तुमच्या जठराचा असेल किंवा इसोफॅगस म्हणजे अन्ननलिकेचा असेल, लहान मोठ्या आतड्याचा असेल तर या कॅन्सरमुळे देखील शरीरातील रक्त हळूहळू कमी होतं. आठवं कारण आहे, जर तुमच्या शरीरामध्ये वारंवार खूप मोठ्या प्रमाणामध्ये जंतू संसर्ग होत असेल, ज्याला आपण सेप्टिसेमिया असं म्हणतो, रक्तामध्ये संसर्गाचं प्रमाण कुठल्याही व्हायरस असेल, बॅक्टेरिया असेल किंवा पॅरासाइट असेल यांचं जर प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं, खूप गंभीर तीव्र स्वरूपाचा ताप तुम्हाला आला असेल तर अशा वेळी देखील गंभीर आजारामध्ये खूप दिवस तुम्ही आजारी असाल, तुमचा आहार कमी झाला असेल जंतू संसर्गामुळे, तर हे देखील एक महत्त्वाचं कारण आहे रक्त कमी होण्याचं. आणि सगळ्यात शेवटचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे तुमच्या पोटामध्ये, आतड्यामध्ये वारंवार जर जंत होत असतील, ज्याला आपण वर्म इन्फेस्टेशन असं म्हणतो, यामुळे देखील तुम्ही खाल्लेल्या अन्नातील पोषक तत्व तुमच्या शरीराला लागू पडणार नाही. हे जंत जर तुमच्या आतड्याला चिटकून बसले असतील, तिथं काही ते सुराग किंवा छिद्र पाडत असतील तर तिथून थोडा रक्तस्राव जाईल आणि ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून देखील तुम्हाला शरीरामध्ये रक्तक्षय म्हणजेच ॲनिमिया होण्याची शक्यता जास्त वाढते. तर मित्र हो, ही झाली शरीरामध्ये रक्त कमी होण्याची मुख्य कारणं. याच्यापैकी कुठलं कारण तुमच्यामध्ये असेल तर ते तपासून पहा. हे कारण जोपर्यंत तुम्ही दूर करणार नाही तोपर्यंत तुम्ही जगाच्या पाठीवर कुठे जरी औषध गोळ्या घेतल्या, किती जरी सलाईन औषधं घेतली तरी तुमचं रक्त वाढणार नाही तोपर्यंत तुम्ही ही कारणं दूर करणार नाही. त्यामुळे कारणं दूर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता पाहूया, जर तुमच्या शरीरामध्ये रक्त कमी झालं असेल तर त्यासाठी 3 सोप्या महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या करायच्या आहेत, ज्या घरच्या घरी करता येऊ शकतात. तुम्हाला त्याच्यासाठी नया पैसा खर्च करायचा नाही, कुठं बाहेर जायची गरज नाही. त्यामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे आहार, दुसरं म्हणजे औषधं आणि तिसरं म्हणजे जीवनशैली अर्थात तुमची लाईफस्टाईल. जर तुम्हाला तुमचं रक्त वाढवायचं असेल तर तुम्हाला तशा पद्धतीनं आहार घ्यावा लागेल. खास करून तुम्हाला आहारामध्ये गडद हिरव्या रंगाच्या पालेभाज्या, फळभाज्या, गडद रंगाची सगळ्या प्रकारची फळं तुमच्या आहारामध्ये घ्यावी लागतील, कारण या फळांच्या मध्ये भरपूर प्रमाणामध्ये रक्तवाढीसाठीची लागणारी पोषक तत्व असतात. खास करून लोह जे आहे, आयर्न मगाशी बोलल्याप्रमाणे, ते अतिशय चांगल्या प्रकारे ह्या अन्नधान्यामध्ये आहेत. जर तुम्ही आहारातून अशा प्रकारे हे लोह घेत असाल तर तुम्हाला रक्तवाढीसाठी औषध गोळ्या किंवा रक्त चढवायची अजिबात गरज लागणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या अन्न पदार्थांच्या मध्ये, फळभाज्या पालेभाज्यांच्या मध्ये असणारे जे लोह आहे, आयर्न आहे, ते जर तुमच्या शरीरामध्ये, आतड्यामध्ये पचवून घ्यायचं असेल, शोषण करून घ्यायचं असेल तर त्यासाठी एक महत्त्वाचं जीवनसत्व लागतं. त्याचं नाव आहे व्हिटॅमिन सी. मग व्हिटॅमिन सी देखील तुम्हाला सायमल्टेनियसली सोबतच घ्यावं लागतं. हे व्हिटॅमिन सी कशामधून मिळतं तर आंबट चवीची सगळीच फळ, मग लिंबू असेल, संत्री असेल, मोसंबी असेल किंवा आवळा असेल, याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी आहे. आणि हे व्हिटॅमिन सी आणि हे आयर्न असणारे पदार्थ तुम्ही एकत्रित घेतले तर तुमच्या शरीरामध्ये रक्त कधीच कमी पडणार नाही आणि नैसर्गिकरित्या ते संतुलित राहील, त्याचं प्रमाण नॉर्मल राहील. अजून एक महत्त्वाचा उपाय आहे ते म्हणजे तांब्याच्या भांड्यामध्ये तुम्ही पाणी प्या. रात्रभर ते पाणी तांब्याच्या भांड्यामध्ये भरून ठेवा आणि सकाळी ते तुम्ही पित राहा, थोडं घोट. असं केल्यामुळं त्या पाण्यामध्ये तांब्याचा अर्क उतरतो आणि त्याच्यामुळे रक्तवाढीसाठी अतिशय चांगला फायदा होतो. तसेच भिजवून मोड आणलेले जे कडधान्य आहेत ते तुम्ही तुमच्या आहारामध्ये वापरा, कारण याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये प्रोटीन असतं. सगळ्या प्रकारच्या डाळी तुम्ही प्रोटीनसाठी खाऊ शकता किंवा तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर अंड्याचा फक्त पांढरा भाग तुम्ही दररोज खा. यासोबतच चिकन, मटन सुद्धा तुम्ही आठवड्यातून थोडं खाऊ शकता. याच्यामुळे काय होईल की तुम्हाला प्रोटीन चांगलं मिळेल. आणि मगाशी आपण बघितलं की हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी प्रोटीन पण लागतं आणि लोह पण लागतं. फक्त तुम्ही लोह खात बसलात तर तुम्हाला प्रोटीन कुठून मिळणार? तर प्रोटीनसाठी तुम्हाला व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन दोन्हीही स्त्रोत उपलब्ध आहेत. त्याच्यापैकी तुमच्या आवडीनुसार तुम्ही ती वापरू शकता. मात्र प्रमाणामध्ये मुबलक संतुलित घेणं अत्यंत गरजेचं आहे, तरच तुम्हाला रक्तवाढीसाठी या सगळ्या अन्नपदार्थांचा फायदा होणार आहे. शिवाय शुद्ध मध देखील खूप चांगला आहे. याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं आयर्न म्हणजे लोह आहे. सोबतच काळे मनुके आणि
पेंड खजूर हे देखील आयर्न, लोहाचे किंवा रक्तवाढीसाठी लागणाऱ्या घटकांचे अतिशय चांगले स्तोत्र आहे. नैसर्गिकरित्या तुमचं रक्त वाढवण्यासाठी हा मनुका आणि पेंड खजूर खूप चांगलं काम करते. राजगिऱ्याचा लाडू असेल किंवा गुळ शेंगदाणे असतील, गुळ शेंगदाण्याचा लाडू असेल, ज्वारी, बाजरी आणि नाचणीची भाकरी असेल, याच्यामुळे देखील खूप चांगलं लोह मिळतं आणि तुमच्या शरीराला नैसर्गिक रक्तवाढीसाठी फायदा होतो. आणि हे सगळे पदार्थ खाऊन तुमचं रक्त कधी वाढू शकतं? जर ते 10च्या खाली असेल, सौम्य स्वरूपाचा ॲनिमिया किंवा रक्तक्षय तुम्हाला असेल तरच तुम्हाला याचा फायदा होणार आहे, अन्यथा तुम्हाला औषध गोळ्या घ्यावी लागतील. जर तुमचं रक्त 8 ते 10 मध्ये असेल तर अशा वेळी मात्र तुम्हाला औषध गोळ्या घ्यावी लागतात. ह्या औषध गोळ्यासाठी सुद्धा तुम्हाला जास्त खर्च करायची अजिबात गरज नाही. सरकारी दवाखान्यामध्ये जा आणि आयर्न लोहयुक्त गोळ्या तुम्ही मोफत घ्या. 100 गोळ्याचं एक पॉकेट असतं, 100 दिवसाचा एक कोर्स असतो. रोज एक गोळी तुम्ही खा, तुमचं रक्त खूप चांगल्या प्रकारे वाढेल. पण मात्र कधी? जर ते 8 ते 10च्या मध्ये असेल. ही गोळी खात असताना सुद्धा मगाशी सांगितलेले सगळे आहारातले पदार्थ तुम्ही दररोज नियमितपणे खा, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. आणि जेव्हा तुमचं रक्ताचं प्रमाण हे 6 पेक्षा कमी असतं, अशा वेळी मात्र तुम्हाला रक्ताच्या बाटल्या चढवल्याशिवाय पर्यायच नसतो. मग तुमच्या प्रकृतीनुसार, तुमच्या वजनानुसार, तुमच्या आजारानुसार तुम्ही अशा वेळी रक्ताचं प्रमाण 9 ते 10 ग्रॅम% वर जाईपर्यंत तुम्हाला रक्ताच्या बाटल्या चढवतात. कोणाला 3 लागतील, कोणाला 4 लागतील, कोणाला 5 देखील लागू शकतात. पण मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने, डॉक्टरांच्या देखरेखीखाली हे रक्त चढवणं अत्यंत गरजेचं असतं, अन्यथा त्याची रिॲक्शन देखील येऊ शकते. रक्त ताजं असावं, फ्रेश असावं, जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये त्याचा चांगला फायदा होईल. तुमच्या शरीराच्या बोन मॅरो म्हणजेच हाडाच्या पोकळ्यांच्या मध्ये नवीन रक्तपेशी तयार होण्यासाठी, चालना मिळवण्यासाठी देखील या रक्त चढवण्याचा फायदा होऊ शकतो. पण कधी? जर हे रक्त फ्रेश असेल, ताजं असेल, खूप दिवसाचं साठवून ठेवलेलं असेल तर त्याच्यामध्ये मृतपेशी असण्याची किंवा त्या पेशी शरीरामध्ये आल्यानंतर लवकर मृत होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे फ्रेश रक्ताच्या बाटलीला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. यासाठी तुम्ही साधी सोपी गोष्ट करू शकता. रक्ताची बाटली जी असते त्याच्यावरती डेट ऑफ कलेक्शन आणि डेट ऑफ एक्सपायरी असते. डेट ऑफ कलेक्शन म्हणजे ते रक्त डोनरकडून, रक्तदात्याकडून कधी काढून घेतले ह्याची तारीख असते. ती तारीख जर जवळची असेल तर नक्कीच तुम्ही त्या पेशंटला रक्त ते चांगल्या प्रकारे देऊ शकता, त्याला चांगला त्याचा फायदा होऊ शकतो. आणि यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे लाईफस्टाईल, जीवनशैली. लवकर झोपा, लवकर सकाळी उठा, वेळेवर जेवण करा, पूरक पोषक आहार घ्या. सकाळचं जेवण लवकरात लवकर पोट भरून करा, दुपारचं अजून थोडंसं कमी करा, संध्याकाळचं अजून थोडंसं कमी करा, लवकर करा, 7च्या अगोदर करा. आहारामध्ये सगळ्या प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, त्या सीझनमध्ये मिळणारी फळं आवर्जून खा. व्यसनं असतील, तंबाखू, दारू, बिडी, सिगारेट, गुटखा हे देखील बंद करा, कारण या व्यसनांच्यामुळे देखील रक्त खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होण्याची शक्यता असते. ताणतणावापासून दूर राहा, मानसिकता चांगली ठेवा, कारण मनाचा आणि आतड्याचा, पचनशक्तीचा खूप जवळचा संबंध आहे. जर तुम्ही सतत ताणतणावामध्ये असाल तर तुम्ही खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचणार नाही. अन्न नाही पचलं तर तुम्हाला ॲनिमिया होईल, रक्तक्षय होईल, रक्त वाढणार नाही. त्यामुळे मानसिक स्थिती देखील चांगली असणं अत्यंत गरजेचं आहे. योगा, ध्यानधारणा, मेडिटेशन करा. दररोज किमान अर्धा तास तरी पायी चालण्याचा व्यायाम करा. कुठं जिममध्ये जायची गरज नाही किंवा काही नाही. आणि अशा प्रकारची जीवनशैली जर तुम्ही अवलंबिली तर तुमच्या शरीरामध्ये चांगले हार्मोन्स तयार होतील, तुमचा बोन मॅरो खूप चांगला राहील आणि त्या बोन मॅरो मध्ये चांगल्या प्रकारे नवीन रक्तपेशी खूप जोमानं तयार होतील आणि तुम्हाला रक्ताची कमतरता कधीच पडणार नाही. औषध गोळ्या, टॉनिक, इंजेक्शन किंवा रक्ताच्या बाटल्या ह्या वरून महत्त्वाच्या आहेत, त्या फक्त सप्लिमेंटरी आहेत. कायमस्वरूपी उपाय तो रक्त वाढवण्यासाठी अजिबात नाही. जर एखाद्या विहिरीमध्ये तुम्ही टँकरनं पाणी टाकत आहात, जोपर्यंत तुम्ही पाणी टँकरमध्ये टाकताय तोपर्यंत त्याच्या विहिरीमध्ये पाणी राहणार आहे. परंतु जर त्या विहिरीला आतूनच झरे असतील, चांगले मोठे मोठे, छोटे छोटे, तर त्याच्यामुळे थोडं पाणी खूप दिवस तिथं टिकून राहील. त्या विहिरीमध्ये टँकरनं परत पाणी टाकायची गरज पडणार नाही. अगदी शरीराचं देखील तसंच आहे. जर शरीरामध्येच रक्त हळूहळू थोडं तयार होत असेल, रक्ताचे झरे असतील, तर तुम्हाला बाहेरून औषध गोळ्या, टॉनिक किंवा रक्ताच्या बाटल्या चढवण्याची गरज लागणार नाही. त्यामुळं रक्त कमी होण्याची कारणं कुठली आहेत ते तपासून पहा. रक्तवाढीसाठी कुठला आहार घ्यावा लागतो ते तुम्हाला चांगलं लक्षात आले, तो नियमितपणे घ्या. आणि हे तिन्ही उपाय करून तुमच्या शरीरामध्ये नक्कीच कायमस्वरूपी आयुष्यभरासाठी 10, 12, 14 पर्यंत हिमोग्लोबिन राहू शकतं, रक्त चांगलं राहू शकतं. रक्त चांगलं असेल तर तुम्ही नेहमी तजेलतावानं राहाल, तुमच्यामध्ये एनर्जी येईल, प्रत्येक कामामध्ये उत्साह राहील, तुम्ही कधी थकणार नाहीत, तुम्हाला खूप चांगलं चुस्त वाटायला लागेल, शरीर मजबूत आणि तंदुरुस्त होईल, प्रतिकारशक्ती चांगली होईल आणि तुम्ही कधीच आजारी देखील पडणार नाही. मित्रहो, नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा. रक्तवाढीसाठी हे उपाय आजपासून कोण कोण करायला सुरुवात करणार आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. ते कळवत असताना गावाचं नाव आवर्जून लिहा. आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही नैसर्गिकरित्या रक्त वाढवण्यासाठी अतिशय चांगला फायदा होईल. तूर परत एकदा जाता जाता विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.
नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद.